पहा डिटेलमध्ये आता पाहिजे आपल्याला. कोल is burned means combustion of coal takes place here and thermal energy is used to produce the steam from water in the boiler. म्हणजे दगडी कोळशाचं ज्वलन होतं आणि इथं त्या दगडी कोळशातील उष्णता ऊर्जेवर पाण्याचं वाफेत रूपांतर केलं जातं. ड्यू टू कंबक्शन ऑफ कोल, combustion of coal and different gases produced are emitted through the stack into the atmosphere. दगडी कोळशाचं ज्वलन झाल्यानंतर वेगवेगळे जे वायू उत्पन्न होतात, हे वायू या उंच अशा मनोऱ्यातून वातावरणात सोडले जातात. नेक्स्ट, ड्यू टू द burning of coal, there is formation of steam of high temperature, steam of high temperature and high pressure. Such steam which rotate the turbine पहा त्या वाफेवर टर्बाइन रोटेट होतात. Next, turbine connected to generator which generate the electrical energy. Next, as the steam rotate turbine, this steam which is having
having low pressure and low temperature. It means that steam, after the rotating the turbine, this steam which may decreases the temperature and pressure. Such this steam in condenser convert back into water. कंडेन्सर मध्ये या वाफेचं रूपांतर पाण्यात होतं. देन दिस वॉर्म water is reaches to cooling tower and in tower the heat in that warm water is absorbed and this heat air are released through that cooling tower. From this cooling tower water is by using pump which may be supplied again back to the boiler. This water is from cooling tower, water is supplies again back to the boiler by the pump. आता इथे एनर्जी कन्व्हर्जन म्हणजे या औष्णिक केंद्रामध्ये एका प्रकारच्या ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेत कसं होतं ते आपल्याला पाहायचं आहे. पहा, दगडी कोळशामध्ये केमिकल एनर्जी आहे. या केमिकल एनर्जीचं रूपांतर थर्मल एनर्जी मध्ये होतं. थर्मल एनर्जी मुळे स्टीम निर्माण होते, म्हणजे स्टीम मध्ये कायनेटिक एनर्जी, थर्मल एनर्जी मुळे इथं कायनेटिक एनर्जी तयार झाली स्टीम मध्ये. त्या स्टीमतील कायनेटिक एनर्जी मुळे टर्बाइन रोटेट झाले, म्हणजे टर्बाइन मध्ये कायनेटिक एनर्जी निर्माण झाली आणि टर्बाइन रोटेट झाल्यामुळे ते जनरेटरला जोडलेले इथं आणि इथं कायनेटिक एनर्जी उत्पन्न झाली, म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी उत्पन्न झाली. परत पहा, थर्मल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू chemical energy is converted into thermal energy. Thermal energy is converted into kinetic energy in the steam, and this kinetic energy is converted into kinetic energy in the turbines, and this kinetic energy in the turbines is converted into electrical energy. Thermal energy based electrical power station च्या काही समस्या. पहिला आहे, burning of coal causes air pollution by the emission of gases like carbon dioxide, sulfur oxide, nitrogen oxide, which are harmful to the health. म्हणजे दगडी कोळशाच्या ज्वलनातून विविध वायू म्हणजे प्रामुख्याने कार्बन डायऑक्साइड, सल्फर ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड हे वायू बाहेर पडतात. त्यामुळं या हवेचं प्रदूषण होतं आणि त्यामुळं
आरोग्यविषयक किंवा प्रॉब्लेम किंवा हे वायू हानिकारक आहेत, आरोग्याला कसे आहेत हानिकारक आहेत. समस्या नंबर 2, प्रॉब्लेम नंबर 2, बर्निंग ऑफ कोल, द emission of gases, soot particles into the environment. They may causes health problems related to the respiratory system. म्हणजे दगडी कोळशाच्या ज्वलनातून बाहेर पडणारे विविध वायू, काजळीचे कण यामुळं हे वातावरणात सोडले जातात आणि त्याच्यामुळं आरोग्याचे प्रश्न प्रामुख्यानं श्वसन संस्थे संबंधी आजार किंवा प्रश्न निर्माण होतात. आता तिसरी समस्या आहे प्रॉब्लेम, कोल आर लिमिटेड अँड रिझर्वायर फ्यूल. दगडी कोळसा हा मर्यादित आणि ठराविक त्यांचे साठे आहेत किंवा इंधन आहे. देअरफोर इन फ्युचर, भविष्यामध्ये, देअर विल बी लिमिटेशन ऑन द अवेलेबिलिटी ऑफ द कोल, आणि भविष्यामध्ये यांच्या उपलब्धतेवर चिन्ह निर्माण होणार आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टुवर्ड द ग्रीन एनर्जी या पाठावरती आधारित तिसरा तास पाहणार आहोत. त्याच्यामध्ये जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी बाय यूजिंग द डिफरंट एनर्जी सोर्सेस, म्हणजे वेगवेगळ्या ऊर्जेचा उपयोग करून त्याच्यावर ऊर्जा निर्मिती करणे. मग त्याच्यापैकी पहिला आपण पाहणार आहोत थर्मल एनर्जी बेस्ड इलेक्ट्रिकल पॉवर स्टेशन, म्हणजे औष्णिक ऊर्जेचा वापर करून विद्युत ऊर्जा निर्मिती करणे. म्हणजेच औष्णिक ऊर्जेवर विद्युत ऊर्जा निर्मिती करणारं केंद्र. मग आता त्याच्यामध्ये पाहायचं आपल्याला, कोल इज युज्ड इन दिस थर्मल एनर्जी प्लांट. म्हणजे दगडी कोळसा, त्याच्यामध्ये केमिकल एनर्जी आहे, त्या दगडी कोळशाचं ज्वलन घडवायचं. केमिकल एनर्जी चेंजेस इनटू हीट एनर्जी. त्या उष्णता ऊर्जेवर त्या बॉयलरमधलं पाणी तापवायचं. पाणी तापल्यानंतर त्या पाण्यापासून वाफेची निर्मिती होते आणि ही जी वाफ आहे ही ह्या टर्बाईनला फिरवत राहते किंवा ही वाफेचा मारा टर्बाईनच्या पात्यावर जाऊन आदळतो आणि टर्बाईनची पाती फिरत राहतात. हे टर्बाईन जनयंत्राला जोडलेलं आहे, त्यामुळं जनयंत्र फिरतं आणि विद्युत निर्मिती होते. टर्बाईन आदळलेली वाफ हिच्यातील उष्णता आणि दाब कमी झालेला असतो आणि कंडेन्सेशन प्रोसेसमध्ये याचं परत रूपांतर पाण्यात केलं जातं. येथे त्या बॉयलरमध्ये दगडी कोळशाचं ज्या वेळेला ज्वलन होतं त्यावेळेला वेगवेगळे वायू बाहेर पडतात. ते वायू मग या उंच मनोऱ्यातून वातावरणात सोडले जातात. आता हेच सगळं इंग्लिशमध्ये. ड्यू टू द बर्निंग ऑफ coal, heat energy is formed which boils the water in the boiler and steam
may be formed this steam having kinetic energy, steam rotate the turbine these turbines rotate the generator and generate the electrical energy. Steam converted into again water by condensation process. ड्यू टू द बर्निंग ऑफ कोल ह्या बॉयलर मध्ये दगडी कोळसा ज्वलन दगडी कोळसा जळत असताना विविध त्यापासून बाहेर पडणारे वायू या चिमणीतून वातावरणामध्ये स्टॅक मधून बाहेर या कोळशातील उष्णतेमुळे पाण्याची वाफ टर्बाईनच्या ब्लेडवर जाऊन आदळली टर्बाईन रोटेट झाले टर्बाईनला अटॅच हे जेन यंत्र आहे जनरेटर रोटेट होतं आणि मग तुम्हाला माहित आहे ह्याच्यामध्ये मॅग्नेटमध्ये पोटेन्शियल डिफरन्स निर्माण होतं आणि वीज निर्मिती होते. आता टर्बाईनवर आदळलेली वाफ नंतर त्याच्यातील तापमान आणि दाब कमी होतो आणि हे त्या वाफेचं कंडेन्सेशन होतं आणि मग हे जे वाफेचं रूपांतर गरम पाण्यात झालेलं हे पाणी मग ह्या कूलिंग टॉवरमध्ये पुढे जातं. ह्या कूलिंग टॉवरमध्ये पुन्हा काय होतं या गरम पाण्यातील उष्णता शोषून घेतली जाते आणि ही उष्णता मग शोषलेली उष्णता या कूलिंग टॉवरमधून उष्ण हवेच्या रूपाने उष्णता बाहेर पडते आणि असं थंड झालेलं पाणी या पाईपाद्वारे परत या बॉयलरकडे पाठवले जाते. आणि इथं जे फ्लो चार्ट आहे फ्लो चार्ट जनरेटिंग द इलेक्ट्रिक एनर्जी युजिंग द थर्मल एनर्जी हे असं घडतं. कोल हे फ्युएल आहे त्याचं बर्निंग झालं तर बॉयलरमध्ये काय होतं बॉयलर फॉर द कन्व्हर्जन ऑफ द वॉटर टू द स्टीम म्हणजे बॉयलरमध्ये पाण्याचं रूपांतर वाफेत झालं नंतर ह्या स्टीममुळं टर्बाईन रोटेट झाले म्हणजे स्टीम कॅन रोटेट द टर्बाईन म्हणजे स्टीममध्ये असणारी कायनेटिक एनर्जी which may rotate the turbine it means that turbine also having the kinetic energy. बघा नंतर मग हे टर्बाईन जनरेटरला रोटेट करतं आणि जनरेटरमध्ये इलेक्ट्रिक ऊर्जा उत्पन्न होते. पण याच वेळी तिथे एक सिस्टीम आहे की या टर्बाईनवर आदळलेली वाफ नंतर हिच्यातील दाब आणि उष्णता कमी होत आहे आणि ह्या सिस्टीममध्ये या वाफेचं रूपांतर पाण्यात होतं आणि हे पाणी परत ह्या बॉयलरमध्ये रिसायकल केलं जातं परत पाठवलं जातं पंपाद्वारे. कळालं का बघा